मीरा रोडमधील कथित लोन वुल्फ हल्ला प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी मुंबई पथकाने महत्त्वाची प्रगती केली असून आरोपी जैब जुबेर अन्सारी याच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून तपास यंत्रणांनी चौकशीचा वेग वाढवला आहे। तपासादरम्यान हल्ल्यापूर्वी आरोपी जैब जुबेर अन्सारी याने विदेशातील काही क्रमांकावर व्हॉइस कॉल केल्याची माहिती समोर आली आहे। या संपर्कांचा नेमका उद्देश काय होता, तसेच आरोपीचे कोणाशी संबंध होते का याचा तपास ATS कडून सुरू आहे। विशेष म्हणजे तपासात कोणतेही पुरावे हाती लागू नयेत यासाठी त्याने वापरातील 3 मोबाईल फोन पूर्णपणे फॉर्मॅट केल्याचंही उघड झालं आहे। ATSने आरोपीकडील 3 मोबाईल जप्त करून ते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे तपासासाठी पाठवले आहेत। या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा, कॉल रेकॉर्ड्स आणि अन्य डिजिटल पुरावे पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यातून या प्रकरणातील आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान जैब जुबेर अन्सारीच्या परदेशी संपर्काचा तपास, त्याचे संभाव्य नेटवर्क आणि या प्रकरणामागील इतर कोणतेही धागेदोरे शोधण्याचं काम ATS कडून युद्धपातळीवर सुरू आहे।